तर सुट्टी करायची. मग किती पण वाजू, लवकर होऊ किंवा लेट होऊ. तर ह्या आमच्या मोठ्या साईट नंतर इथं पूर्ण डेव्हलप होत चाललंय. हे पहा साईडच्या बाजूला मोठा वीकली रिकॅप, एवढं काम आम्ही एका वीक मध्ये केलं आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज मंगळवार आहे, आज मराठीतून व्लॉग आहे. आता मी चाललो आहे लेबरला घेण्यासाठी. तर लेबरला घेतल्यानंतर आलो आहे मी मामाच्या साईटवर. तर हा स्लॅब आम्ही संडेला कास्टिंग केली होती, त्यानंतर आज आलो आहे याच्या साईट आणि इथं पॉन्डिंग करायला केवरिंगसाठी. तर आलो आहे मी वरती. हे पहा इथं पोर्च मध्ये झोक्यासाठी 2 हुक लावलेले आहे मी कास्टिंगच्या वेळेस. तर वरती जाऊन दाखवतो तुम्हाला कशी फिनिशिंग झालेली स्लॅबची. स्लॅबचे पहिले हे पहा स्टेप्स आम्ही जिनेच्या कास्टिंग केल्या होत्या त्या दिवशीच. किती मस्त फिनिशिंग केलेली आहे मिस्त्रीनी. तर आलो आहे मी स्लॅबवर. आज टोटल काम बंद आहे, फक्त ह्याच साईटवर 3 लोक काम करणार आहे. टोटल लोकांना सुट्टी दिलेली आहे. तर आज फक्त मामाच्या घरीच काम चालू आहे टोटल, बाकी सगळ्या साईट बंद आहेत. तर आता याच्यानंतर जिन्याचा स्लॅब येणार आहे. हे 4 कॉलम आम्ही 7 फुटापर्यंत रेनफोर्समेंट वालीने लॅप केलेला आहे स्लॅबच्या वेळेस. आणि आतली आणि आउटरची साईट खोलणार आहे आज. आता थोड्या वेळात काम सुरू होणार आहे. साईट खोलल्यानंतर इथं पॉन्डिंग करणार आहे स्लॅबची क्युरिंग करण्यासाठी. तर थोड्या वेळाने आज सगळेजण आलेले आहेत. आज टोटल इथं 3 जण आहे. 3 जणांचं काम सुरू झालेलं आहे. हे पहा जे आउटर साईट मारलेली आहे त्याची बाइंडिंग वायर काढण्याचं काम चालू आहे. तर यांना आता सांगितलं आहे 2 काम करून सुट्टी करायची, शटरिंग खोलायची आउटरची आणि त्यानंतर स्लॅबची क्युरिंगसाठी पॉन्डिंग करायची. आणि हे दोन्ही काम झाल्यानंतर सुट्टी करायची. मग किती पण वाजू, लवकर होऊ किंवा लेट होऊ. तर 2 जण सेंटरिंगचे आउटर खोलत आहे आणि तिसरा हे पहा खालून क्रशंट घेऊन येत आहे वरती पॉन्डिंग करण्यासाठी. एवढी क्रशंट झालेली आहे. तर मला आता फोन आलेला आहे, तर मी ह्या साईट वरून जाणार आहे जुन्या रोज वर. ते 13 रोज जीवाली साईट आहे त्या तिथं कस्टमर आलाय, त्यांना 1 RK 1 BHK दाखवायचं आहे. तर आलो आहे मी साईटवर. हे पहा हे आमची 13 रोजची साईट आहे. तर हे पहिल्या 1 RK मध्ये गेलेला आहे कस्टमर, त्यानंतर समोर घेऊन जाणार आहे. तर ह्या आमच्या मोठ्या साईट नंतर इथं पूर्ण डेव्हलप होत चाललंय. हे पहा साईडच्या बाजूला मोठं काम सुरू झालेलं आहे आणि साईडच्या दुसऱ्या बाजूला पण 2 काम चालू आहे. इथं 1 आणि समोर 1. तर 1 RK पाहिल्यानंतर आता कस्टमर 1 BHK मध्ये गेलेला आहे. यानंतर मी मामाच्या साईटवर जाणार आहे. तर आलो आहे मी साईटवर वापस. हे पहा आउटरची शटरिंग खोलल्यानंतर आम्ही लगेच हॅचिंग मारण्यासाठी याला बोलवलं आहे. हे पहा इंग्लिशमध्ये हॅचिंग आणि मराठीमध्ये याला टाचे बोलतात. तर व्हायब्रेटर मशीन नव्हतं स्लॅबच्या कास्टिंगच्या वेळेस, तर बांबुनीचं त्याला व्हायब्रेशन दिलं होतं आणि आपण पाहू शकता किती मस्त बीमची क्वालिटी निघाली आहे. तर आलो आहे मी स्लॅबवर. 4 साईडची आउटरची शटरिंग खोलल्यानंतर समोर साफ करून थप्पी लावली आहे प्लायवूडची आणि एवढी क्रशंट घेतली आहे वर. आणि हे पहा बीमची किती मस्त क्वालिटी निघाली आहे कास्टिंग केल्यानंतर. तर सेंटरिंग वाले वर कोणीच नाही, कारण की आता दुपारचं जेवण करत आहे ते. आता मी यानंतर इथून निघणार आहे साईटवरून. तर मी मामाच्या साईटवरून निघल्यानंतर आता चाललो आहे घरी. तर आता घरी गेलो तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो वीकली आम्ही काय काय काम केलेलं आहे, वीकली रिकॅप. आणि त्यानंतर मी इव्हिनिंगला क्रिकेट खेळण्यासाठी जाणार आहे. तर वीकच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी रेनफोर्समेंट वाल्याने ह्या 2 BHK साईडचं रेनफोर्समेंटचं काम सुरू केलं स्लॅबचं. तर बुधवार नंतर यांनी 4 दिवसात स्लॅब पूर्ण रेडी केला. त्यानंतर पहिल्या साईटवर इथं प्लंबिंग वाल्यांनी पाण्याची टाकी ठेवण्यासाठी असे ओटे बनवण्याचं काम केलं टोटल. त्यानंतर फुटापर्यंत लिंटेलची कास्टिंग होऊन वॉटरप्रूफिंग केलेलं आहे आम्ही टेरेसचं. त्यानंतर 1 BHKच्या साईडला कलर दिला आम्ही. त्यानंतर फ्रायडेला रेनफोर्समेंट वाल्याने टोटल मामाच्या साईटवरचं रेनफोर्समेंटचं काम केलं. तर त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजेच संडेला आम्ही मामाच्या साईडचं स्लॅबचं कास्टिंग केलं. आणि पहिल्या साईडचं वॉटरप्रूफिंग टेरेसचं केल्यानंतर आम्ही खालच्या पोर्चचं वॉटरप्रूफिंग केलं. आणि केल्यानंतर क्युरिंगसाठी पाणी सोडलं इथं लगेच. आणि घराच्या मागच्या साईडवर 7 फुटाच्या लिंटेल कास्टिंग केल्यानंतर ब्रिकवर्क पूर्ण कम्प्लीट केलं आम्ही इथं स्लॅब लेवल पर्यंत. हे पहा 2nd फ्लोअरचं पूर्ण ब्रिकवर्क कम्प्लीट झालं आहे. त्यानंतर संडेला मामाचं स्लॅब कास्टिंग केल्यानंतर मंडेला लगेच 2 BHK स्लॅबचं कास्टिंग केलं आम्ही. तर मामाचा स्लॅब 115 सिमेंट बॅग लागल्या आणि ह्या स्लॅबला 188.
आणि हा होता आमचा विकली रिकॅप. एवढं काम आम्ही एका वीक मध्ये केलं आहे. तर इव्हिनिंगला आलो आहे मी. आज काम बंद असल्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी, आणि रोज मी मॉर्निंगला क्रिकेट खेळण्यासाठी पण जात असतो. तर आज डबल मला खेळण्यासाठी भेटत आहे. क्रिकेट खेळून झाल्यानंतर आता मी चाललो आहे घरी. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. राम राम.